नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज आहे चौथा गुरुवार, चौथा तसेच शेवटच्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि सगळ्यांचीच आज घाई गडबड असेल, कारण आज शेवटचा गुरुवार म्हटलं की उद्यापन असतंच, त्यामुळे प्रत्येकाची ही घाई गडबड असतेच। तर तशीच माझी सुरू होती आणि सगळे कामं आवरले होते। आता पूजेची मांडणी करायची होती, तर मला डहाळ्या लागत होत्या 5 फुलांच्या झाडाच्या। तर त्या तोडून राहिली होती मी, आणि घरीच सगळे झाडं अवेलेबल असल्यामुळे कुठेही काही जायची गरज नाही। आणि शेवंतीला इतके छान फुलं लागले होते, या 2 कलरच्या 2 शेवंत्या मी घेतल्या होत्या, तर खूप छान फुलं लागले याला। आणि माझ्या जी घरी शेवंती आहे तिला कळ्या आल्या आहे, आणि छान 5 पानाच्या डहाळ्या तोडून आणल्या, आणि आता पूजा मांडून घेतली आहे मी। कलश मांडून घेतला होता, आणि आता गणपती बाप्पाची स्थापना करायची होती। तर खूप जण मूर्ती मांडतात, परंतु आमच्या इकडे मूर्ती मांडत नाही। आपली जी सुपारी असते का नाही, सुपारी आणि पैसा याचीच गणपतीची स्थापना म्हणून करायची असते। तर म्हणून मग मी छान सुपारीचा अभिषेक करून घेतला। पंचामृत तयार केलं होतं, त्याने पहिले सुपारीची छान पंचामृत टाकून अभिषेक करून घेतला। त्यानंतर गणपती म्हणून सुपारी, पैसा 2 विड्याचे पानं ठेवायचे, पहिले त्यावर पैसा सुपारी ठेवायची। त्यानंतर मग हळदी कुंकू, गुलाल बुक्का, अक्षदा टाकून फूल वाहून घ्यायचे। याप्रमाणे गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर मग महालक्ष्मी देवीची छोटी मूर्ती आहे माझ्याकडे, तर ती महालक्ष्मी मातेचा पण अभिषेक करून घेतला पंचामृताने। आणि त्यानंतर मग महालक्ष्मी मातेची स्थापना करून घेतली, आणि मग राहिले होते गजानन महाराज। आज गुरुवार होता, त्यामुळे मग गजानन महाराजांचा पण अभिषेक करायचा होता मला। तर आणि चक्रीपारायण असतं, म्हणजे प्रत्येकाला एक एक अध्याय तो पण वाचायचा असतो। तर म्हणून मग मी पहिले महालक्ष्मी मातेची पूजा करून घेतली, अभिषेक केल्यानंतर हळद कुंकू लावून छान पूजा करून घेतली। त्यानंतर फूल वाहलं, आणि मग केला गजानन महाराजांचा अभिषेक, कारण आज गुरुवार होता। गजानन महाराजाचा अभिषेक झाल्यानंतर पूर्ण देवांची छान पूजा करून घेतली, फुलं वाहून घेतली, छोटासा हार तयार केला गजानन महाराजांना। लक्ष्मी मातेला छोटीशी वेणी तयार केली, शेवंतीची फुलं मला मिळाली होती यावेळेस, तर म्हणून मग शेवंतीची छोटीशी छान वेणी तयार करून घेतली, आणि या पद्धतीने सगळी पूजा मांडून घेतली। आणि आता फक्त माझी पोथी वाचायची होती आणि आरती करायची होती। तर पोथी आणि आरती वाचेपर्यंत पहिले मी म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करून घ्यावी, कारण पोथी वाचेपर्यंत कुकर होऊन जाते, कारण माझा जो छोटा कुकर आहे तो लवकर होतो त्यामुळे। आणि याप्रमाणे मग या पद्धतीने पूजा मांडून घेतली, आणि कुकर लावून घेतला पुरणाच्या डाळीचा। आणि त्यानंतर मग पोथी वाचून घेतली, आणि आरती करून घेतली। आरती झाल्यानंतर मग छान प्रसाद ठेवून घेतला। पेढा आणला होता बापूजीने, 2-3 प्रकारचे पेढे घेऊन आली होती यावेळेस। चौथा गुरुवारची आज लक्ष्मीची पूजा वगैरे छान मांडून घेतली आहे लक्ष्मी मातेची। आणि आता मांडला स्वयंपाक, सगळी पूजा झाली, आरती झाली, पोथी वाचून झाली, आणि आता 9 मुलींना जेवण घालायचं आहे। तर मांडला स्वयंपाक, एकीकडे पुरणाची डाळ मांडली आणि एकीकडे भात मांडून घेतला। आता भाजी बनवायची आहे, पोळ्या, वरण, साधं वरण, पुन्हा भाजी, सगळं काय बनवायचं आहे। चला मग आता काय काय बनवणार आहे ते समोर मी दाखवणारच आहे। पूजा झाली, आरती झाली, छान प्रसाद ठेवून घेतला, सगळ्यांना प्रसाद वाटला, आणि आता स्वयंपाकाला सुरुवात झाली होती। पुरणाच्या डाळीचं कुकर मी मांडून घेतलं होतं, म्हणजे पुरण नव्हतं बनवायचं मला, पुरणपोळी नव्हती बनवायची, तर गोड डाळ बनवायची होती। तर आमच्याकडे गोड वरण आणि पानगी असे बनवतात। तर डाळ छान शिजली होती, त्यामध्ये साखर टाकून घेतली, विलायची टाकली, आणि छान आता फिरवून घ्यायचं। जसं आपण पुरण बनवतो की नाही तशीच हे गोड डाळ बनवायची असते। आणि त्यासोबत ना पानगे खूप छान लागतात, म्हणजे जे रोडगे बनवतात की नाही ते गोरेच्या हारीवरचे तेवाले रोडगे, तर खूप छान लागतात। ही रेसिपी ती एखाद्या वेळेस शेअर करील मी। आणि आता गोड वरण छान झालं होतं, आणि गोड वरण असे म्हणतात त्याला म्हणजे गोड डाळ, तर असो। आणि आता ते गोड डाळ होती आणि करायची होती, तर आलू चिरून घेतले होते, आणि आता वांगे चिरायचे होते। आलू वांगे चिरून घेतले, त्यामध्ये पाणी टाकून ठेवून दिलं, आणि आता लसण जिरं वाटायचं होतं मला, म्हणजे मसाले बनवायचे होते। त्यासाठी खोबरं, लसण, कांदे, टमाटर सगळं मी तेलामध्ये भाजून घेतलं होतं, आणि आता मिक्सरला वाटायला जाणार। तर मिक्सरने केली गडबड, मिक्सर काही सुरूच नव्हतं होऊन राहिलं, आणि आता मला एवढे सारे मसाले हे पाट्यावरच वाटावे लागणार होते, कारण आता जर मिक्सर दुरुस्त करायला जर गेलं तर मार्केटमध्ये जावं लागत होतं, त्यामुळे म्हटलं आता जाऊ दे,
पूर्ण लसूण आपल्या वांगे चिरून घेतल्यानंतर मग आता एवढे मसाले वाटायचे होते मला बघा. आणि हे मसाले आता पाट्यावर वाटून घेणार आहे मी. पाट्यावर लसूण जिरं आणि हे जे बारीक धने जिरं खसखस हे सगळे काही मसाले होते भाजून घेतले होते तेलामध्ये, ते मी पाट्यावर वाटून घेतले. आणि जेव्हा हे जे वाटण आपण टमाटर कांद्याचं जे वाटण बनवतो ते वाटायला गेली तेव्हा टमाटर काही बारीक होऊनच नव्हते राहिले पाट्यावर. म्हणजे जसे मिक्सरमध्ये होतात तसे होऊन नव्हते राहिलेत. म्हणून म्हटलं चल जाऊ दे, आता काय करायचं म्हटलं एकदा तरी मिक्सर लावून बघावं. म्हणून म्हटलं पुन्हा मग लावून बघितलं तर माहीत नाही कसं सुरू झालं, तर ते मग मिक्सर सुरू झालं आणि मग त्यावरच ते वाटण बनवून घेतलं. मग ओलं वाटण जे होतं ते मिक्सरवर वाटून घेतलं बघा. आणि बरं झालं मिक्सर सुरू झालं त्यामुळे, नाहीतर आता माहीत नाही पाट्यावर वाटायसाठी किती वेळ लागला असता. तर असो. आणि आता वाटण वगैरे सगळं वाटून घेतलं आणि आता भाजीची तयारी केली होती. छान वाट्यामध्ये तेल टाकून घेतलं पाहिजे तेवढं, त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली, कांदे मिरची टाकून घेतली. त्यानंतर जे सगळे मसाले वाटले होते म्हणजे वाटण बनवलं होतं ते वाटण टाकून घेतलं. वाटण छान तेलामध्ये भाजल्यानंतर मग त्यामध्ये तिखट मीठ हळद हे सगळं काही टाकून घेतलं. गोडा मसाला टाकला, सुरुचीचा गोडा मसाला येतो छान येतो तो टाकला आणि पूर्ण आलू वांगे टाकून घेतले. आणि तसे तर मला चणे पुरी आणि शिरा बनवायचा होता, परंतु मुलांना आवडतो तो, परंतु मला पाहिजे होती आलू वांग्याची भाजी. तर चला म्हटलं जाऊ द्या आलू वांग्याची भाजी बनवूया. गेली वर्षी मी चनापुरी बनवली होती, तर यावेळेस आलू वांग्याची भाजी बनवूया म्हटलं. आणि एक साईडने आलू वांग्याची भाजी फोडणीला घातली आणि एक दुसऱ्या साईडने मग कढीला फोडणी दिली. आणि वांग्याची भाजी फोडी जोपर्यंत नरम पडत नाही तोपर्यंत त्यामध्ये पाणी टाकायचं नाही. आणि नंतर मग पाणी टाकून घेतलं, छान भाजी शिजली, त्यात सांबार टाकून घेतला आणि इतका घमघमाट सुटला होता भाजीचा की खूप छान झाली होती भाजी. आणि त्यानंतर मग बनवले सोडा दिवे, कणिक भिजवून घेतली होती भाजीला फोडणी घातल्यानंतर. आणि सोडा दिवे बनवले, ते तेलामध्ये तळून घेतले आणि आता टाकल्या पोळ्या टाकल्यानंतर मग आता संध्याकाळची राहिली होती आरती. मुली पण आल्या होत्या, छान छोट्या छोट्या मुली होत्या. 9-10 जण मुली होत्या आणि एक मुलगा. आणि काकू आल्या होत्या सोबत. आमच्या घराजवळ आहेत ठेंगणे काकू, त्यांची नात आली होती, तर ती काही एकटी येऊन नव्हती राहिली म्हणून त्या काकू पण आल्या होत्या बघा. सुवासिनीवरून काकू आल्या होत्या. गेल्या वर्षी पण त्या ताई आल्या होत्या, यावर्षी काकू आल्या. म्हणजे कोणी ना कोणीतरी पूजेवर सुवासिनी म्हणून एक ना एक तरी जण येतच दरवर्षी. तर असो. आणि या पद्धतीने छान आता आरती ओवाळून घेतली होती, सगळ्यांना आरती दिली. त्यानंतर मग आता मुलींची पूजा करायची होती. आपण जे काही वस्तू आणतो ती द्यायची मुलींना. रुमाल आणा, मेहंदी कोन, टिकल्या, काहीही आणलं तरी चालेल. असं नाही की सगळं साहित्य दिलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही एक वस्तू जरी मुलींना दिली तरी पण चालते, परंतु एक ना एक वस्तू तरी द्यायची. पोती वाटायची, नाहीतर मग एखादी वस्तू. तर मी पोती काही वाटत नाही, कारण पोती आपण दरवर्षी वाटतो आणि त्या अशाच जातात, त्याचा काहीही उपयोग होत नाही. निवड मग त्या अशाच पडून राहतात आणि मग ते महालक्ष्मीचा अपमान झाल्यासारखं वाटतं मला. त्यामुळे पहिले वाटायची मी पोत्या, परंतु खूप दिवस झाले आता पोती वाटणे बंद केली. म्हणतात मग मी काय करायचे, काही पैसे आणि फूल आणि केळ द्यायचे. मग पैसे देणं पण बंद केलं, कारण पैसे दिले तरी मुलं खर्चच करून टाकतात. मग त्यापेक्षा एखादी वस्तू दिली तर त्यांच्या उपयोगात देतात, तेवढंच, बाकी काही नाही. नाहीतर मग पैसेही दिले आणि त्यांनी काही चॉकलेटही जरी घेऊन खाल्लं तरी काही नाही, परंतु पैसे देण्यापेक्षा एखादी वस्तू दिली तरी त्यांना आवडणारी चालतं मग. तर म्हणून मग रुमाल आणले होते, तर रुमाल, फूल आणि केळ हे सगळं दिलं मुलींना आणि नमस्कार करून घेतला. हिमाने पण दिली आणि मी पण दिली आणि काकूची ओटी भरली. तर तो ओटी भरण्याचा व्हिडिओ काही दीपकने शूट केलाच नाही. तर सर्व मुलींमध्ये एक तरी मुलगा पाहिजेच, तर एक मुलगा आला होता आणि या पद्धतीने मग त्याला पण एक रुमाल दिला. आणि आता सगळ्यांना जेवण वाढलं होतं, काकूला पण जेवण दिलं होतं आणि सासूबाईला म्हटलं तुम्ही पण जेवण करून घ्या. पण त्या म्हणाल्या की यांचं होऊ दे पहिले आणि त्यानंतरच मग आपण जेवण करू. तर मुलांचं जेवण झाल्यानंतर मी, हिमा, दीपक, वैष्णवी, सासूबाई आम्ही सगळेजण बसलो जेवण करायसाठी. तर
कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या जेवण करायसाठी आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.